नमस्कार, मी प्रसन्न पटवर्धन, बस अँड कार ऑपरेटर्स कन्फेडरेशन ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष। आता जन आंदोलनाची सुरुवात जी ई चलनाच्या विरुद्ध झालेली आहे त्याच्यात ट्रान्सपोर्टरने पुढाकार घेतलेला आहे। कारण सर्वसामान्यांमध्ये याचा अवेअरनेस नसल्यामुळे आता ते ई चलनचं एकंदरीत प्रणाली किती त्रासदायक आहे हे फक्त ट्रान्सपोर्टरला ताबडतोब कळलं, कारण आमच्या गाड्या जास्त रस्त्यावर असतात। ई चलनाच्या प्रणालीत 3 प्रकारचे त्रास होत आहेत। पहिला प्रकार असा आहे की तो कायदा आहे तोच बेसिकली असा आहे की त्याच्यात चुका झालेल्या आहेत बऱ्याच, आणि त्याच्यामध्ये बदल करायची आवश्यकता आहे। त्याच्यात सक्रिय बदल करायची आहे, जी एक नवीन बदल आलेला आहे जानेवारीमध्ये, तो जास्त त्रासदायक बदल आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुमचा गुन्हा प्रूव्ह करायची जबाबदारी ही आता तुम्ही कोर्टात 50% भरून गेलेला आहे, तोपर्यंत तुम्हाला चान्सच नाही। आणि तुम्ही जर का गुन्हा पैसे न भरून संपवला नाहीत तर तुमची गाडी जप्त होऊ शकते, त्याचं सर्व काम थांबू शकतं, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड होऊ शकतं। अशा अन्यायकारक बऱ्याचशा प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे त्याला एक आमचा विरोध आहे। दुसरं, ज्या प्रणालीने हे कायद्याप्रमाणे करायला पाहिजे ई चलन, मी आता तुम्हाला असं सांगू इच्छितो की 70 ते 80% चलनं अशी असतील की जे कायद्याच्या प्रमाणे त्यांची प्रणाली फॉर्म करून केलेली नाहीत। 2 उदाहरणं देतो। कायद्याप्रमाणे राज्य सरकारनी नोटिफाय करायला पाहिजे की कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना हे चलन करायचा अधिकार आहे, पण त्याप्रमाणे तसं काही झाल्याचं दिसत नाही। कारण कुठलाही माणूस त्याच्यावर चलन टाकतोय, सामान्य माणूस सुद्धा त्याच्यावर ऍपवर जाऊन चलन टाकतो आहे, आणि त्याचा सगळ्यांना तोटा होतोय। दुसरं, ही प्रोसिजर फॉलो करता जेवढे केवढे तुमचे कॅमेरा किंवा जी इक्विपमेंट वापरली जातात ती सगळी दरवर्षी तपासायची आहेत, त्याचं सर्टिफिकेशन करून घ्यायचं आहे, आणि मग त्याच्याप्रमाणे चलनं करायची। अशा बऱ्याच टेक्निकल चुका त्याच्यात असताना सुद्धा ही चलनं केलेली आहेत, आणि आता वसुलीचा बडगा मागे लागलेला आहे। पुण्यात तुम्हीच रोज न्यूज देताय की 500-600 कोटी रुपये वसूल करायचे, 17 ते 18 लाख लोकांच्यावरती चलनं आहेत। तर हे अत्यंत अन्यायकारक आहे, आणि त्याच्यासाठी पुढाकार घेऊन आम्ही आता 5 तारखेला पहिल्यांदा त्याची सुरुवात करणार आहे। 5 मार्चला सगळ्यांनी 1 लाख ते 1.25 लाख व्हेकल्स ही आझाद मैदानावर तिथे जमा होतील, आणि सगळे त्या दिशेने जातील। आणि आझाद मैदानावर जे जे अफेक्टेड लोक आहेत, सर्वसामान्य माणूस असू दे, ट्रान्सपोर्टर असू दे, ट्रान्सपोर्टर नसू दे, त्यांनी तिथे यावं असा आमचा आग्रह राहील। कारण सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय हा विषय संपायचा नाही। त्यामुळे तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही जनमानसापर्यंत हा विषय पोहोचवावा।